नमस्कार मित्रांनो, आज आपला 60 डे चॅलेंजचा 32वा दिवस आहे. आज वार गुरुवार होता. आजचा आपला सकाळचा शेड्यूल असतो पायऱ्याचा. हिल वर्कआउट जो असतो तो आपला पायऱ्याचा होता. तो आपण मारलेला आहे सकाळी. सकाळचा हिल वर्कआउट झाला होता. काल लागलेला असल्यामुळं पायाला थोडाच वर्कआउट मारला. आज जास्त घेतलं नाही, पण घेतला वर्कआउट. सुट्टी घेण्यापेक्षा वर्कआउट मारण्यापेक्षा चांगला आहे, त्याच्यामुळे वर्कआउट घेतला. मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही दिवसभरात आज. त्याच्यामुळे आता संध्याकाळी व्हिडिओ बनवतो मी. वर्कआउट करून आपण आपला रेग्युलरचा जो वर्कआउट आहे आणि थोडासा मग पायाला प्रॉब्लेम असल्यामुळं अप्पर बॉडीचा थोडा वर्कआउट घेतला आणि आपण रूमवरती येऊन आपला रेग्युलर टाईमला डाएट घेतला होता. आणि रूमवर आल्याच्यानंतर डाएट घेऊन सगळं आवरून रूमवरतीचा अभ्यास केला मित्रांनो. मी आज लायब्ररीत गेलो नाही, कारण की लायब्ररीत जायला वेळ जाणार होता आणि दुपारी काम पण होतं, त्याच्यामुळं मध्येच घेतला अभ्यास. आज सकाळच्या सेशनमधलं मराठीचं होतं ते, आणि दुपारचं पण होणार नव्हतं गणित बुद्धिमत्तेचं, कारण काम होतं दुपारचं. पूर्ण दिवस बाहेर जाणार होता, त्याच्यामुळं ते घेतलं नाही. आणि दुपारी बाहेर गेल्यामुळे भरपूर वेळ गेला मित्रांनो. संध्याकाळच्या वर्कआउटला सुट्टीच होती, असं पण संध्याकाळी सुट्टी घेतली. संध्याकाळचं वर्कआउट सुट्टी होती, त्याच्यामुळं बाहेर जाऊन आलो आपण. ते वेळ भरपूर त्यात गेला. आणि आता संध्याकाळी जेवण वगैरे करून रूमवर आलो मी. रूमवर येऊन आता आपला टाईम झालेला आहे भरपूर, 9-9:30 झाले. तर आता लायब्ररीत जाऊन अभ्यास होणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं लवकर झोपून गोळ्या वगैरे घेऊन लवकर झोपणार आहे मी. म्हणजे उद्याचा दिवस चांगला जाईल. प्रॉपर रेस्ट झाल्याच्या नंतर बायाचा त्रास पण कमी होईल आणि उद्याचा पण वर्कआउट आपला चांगला होईल. उद्या आपला स्पीड वर्कआउट असतो, कॉर्नरचे वगैरे वर्कआउट, आणि संध्याकाळचा पण आपण फुल बॉडी वर्कआउट ठेवणार आहोत उद्याचा. त्याच्यामुळं आज प्रॉपर रेस्ट झाली पाहिजे आपली, त्याच्यामुळं आज आपण प्रॉपर रेस्ट घेणार आहोत. आणि जर आजचा थोडा दिवसात अभ्यास कमी झाला, थोडा वर्कआउट कमी उरलेल्या आपल्या ह्या आठवड्यातले 2-3 दिवस असेल, त्यात आपण थोडं शेड्यूल वाढवून चांगला अभ्यास करून घेणार आहोत, जेणेकरून आपला सगळा आजचा गेलेला टाईम कवर होऊन निघेल. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथं संपवणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.